अरे काय सांगू श्वेता, सगळे इंग्रजीतच बोलतात तिकडे. मला काही कळलं तरच मी सांगेल ना. काय करू आता? ती काही मोठी गोष्ट नाहीये, फक्त कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे. तू काळजी नको करू. तुला काही प्रॉब्लेम आला तर तू मला येऊन विचार, मी सांगून देईल. हो बेटा अर्जुन, आपल्या एका मैत्रिणीला 1 लाख पगाराची एक छान नोकरी मिळवून दिली आहे. आता श्वेतामुळे तिचं आयुष्य छान झालेलं आहे. तू पण विदेशात जायचा विचार करतोयस ना? जर तुला पण काही प्रॉब्लेम असेल तर हिला सांग आणि ती लगेच इथल्या इथेच कुठे नोकरी शोधेल तुझ्यासाठी. त्याची गरज नाही आहे काकू, मी स्वतःच पाहून घेईल. काही शंका असेल तर श्वेताला विचारेल ना. ठीक आहे काकू. ठीक आहे श्वेता, गुड नाईट. हा हे मी गेल्यानंतर जर तू हा लॅपटॉप उघडून मूवीज बघितल्या ना तर हात तोडून देईल. सरळ सरळ दूध पी आणि झोप. तू कळलं? म्हटलं ना झोप म्हणून. काय आई, आज परत तोच ज्यूस दिला? अगं एक दिवस ऍडजस्ट करून पी ना. बघावं तेव्हा कटकट करत अरे असतेस. तू पण आई. गुड मॉर्निंग अर्जुन. गुड मॉर्निंग श्वेता. अर्जुन आलास का? थांब, मी तुझ्यासाठी नाश्ता आणते. राहू द्या काकू, वेळ होतोय, मला जायचं पण आहे. अरे हे काय अर्जुन, तुला आवडतं म्हणून आई मसाला डोसा बनवतेय आणि तू न खाताच निघतोय. श्वेता, ते असं आहे की माझा एक मित्र आहे, त्याला मी भेटलो नाही तर तो नाराज झालाय. ऍक्च्युली ट्रेनिंग होईस्तोवर त्याच्यासोबतच राहायचं होतं मला, आणि त्यात काकूंनी इथेच राहायला सांगितलं आणि ट्रेनिंग खूप लेट होतं ना, म्हणून त्याला भेटताच येत नाहीये. म्हणून विचार केला की लगेच त्याला जाऊन भेटून येतो मी आणि मग तिकडनं ट्रेनिंगला जाईल. मग नाश्ता? आजच्या दिवस त्याच्यासोबत बाहेर काहीतरी खाऊन घेईल. ठीक आहे, ओके. काकू येतो मी. हो ठीक आहे बेटा, सांभाळून जा. बाय श्वेता. बाय. ठीक आहे आई, मी पण तयार होऊन जाते. वर्क फ्रॉम होम आहे, मी जाऊन काम सुरू करते. प्लीज त्रास नको देऊ मला. ठीक आहे. काय डॉक्टर मॅडम, आता तुला आमच्या घरचा रस्ता सापडला का? हो, असं काही नाहीये काकू. तुम्हाला माहिती आहे ना, याच रस्त्यावर एका पेशंटला भेटायला येते. त्यांना भेटायला आले आणि लवकर काम संपवलं, म्हणून तुम्हाला आणि श्वेताला भेटायला आलीये मी. श्वेता कुठे आहे? ऑफिसला गेलीये का? नाही, श्वेताचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे, ती वरच आहे. आता बोलवते. श्वेता, श्वेता. आई, मी सांगितलं ना तुला, मला काम आहे. डिस्टर्ब नको करू आई. इकडे ये, खूप मोठी VIP आली आहे तुला भेटायला. तिला तुला भेटायचं आहे, खाली ये ना बेटा. हो, 1 मिनिट येतेय. हे माया, एकदम अचानक आली. हाय. तुम्ही US वरून केव्हा आलात? काय US? मी तिथे कधी गेली? मी तर इकडेच आहे. कोण म्हणाला हे? अरे नाही,
तुला बघून खूप दिवस झाले ना, मग मला वाटलं तू US ला चालली गेली. तुझं हे गंमत करणं ना मला खूप आवडतं. हो हो, लहानपणापासूनच असं आहे. मला सोडून नाही जाणार ती. ठीक आहे काकू, माझा वेळ होतोय, मी निघते. हा, हे बघ माया, खूप दिवसांनी येते आहे. दुपारचं जेवण करूनच जा तू. ओ हो काकू, प्लीज पुन्हा एकदा येईल आणि मग खाऊन जाईल ना मी. ऑलरेडी वेळ होतोय आणि पेशंट्स पण वाट बघत असतील. येते ओके मी बेटा. काकू. बाय. बाय. टेक केअर. या बेटा, वेळेत अगदी जेवत जा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. ठीक आहे आई, तू स्वतःची काळजी घे आणि बाबांना सांग तब्येतीची काळजी घ्यायला. ठीक आहे बेटा. आई, मला अजून एक फोन येतोय, मी नंतर कॉल करतो तुला. अच्छा, ठीक आहे. ए, काय रे, संध्याकाळी घ्यायला येईल म्हणाला होता. तुझी किती वाट पाहिली माहितीये का तुला? अर्जुन सॉरी यार, आज कामाचा लोड खूप जास्तच होता यार. आणि आज तर मॅनेजरनी मला 10 किलोमीटर पळवलंच. काही हरकत नाही, सोड रे, मी कॅब बुक करून आलो मग आता. ठीक आहे, मला हे सांग आजचं ट्रेनिंग कसं होतं सांग ना. काय सांगू रे, इथे मी काय सांभाळू शकत नाहीये. माहिती नाही फॉरेन मध्ये जाऊन मी काय करणार आहे. काय यार, इतकं टफ आहे का? हो ना यार, काहीच कळत नाही ना यार. तर तिकडे जाऊन इतकी मेहनत करण्याची गरज काय आहे? ट्रेनिंग बंद करून टाक यार. काय थांबवून देऊ का? थांबवलं तर कसं फॉरेनला जाणार आणि कसं सेटल होणार आहे? बघ, फॉरेन गेल्याशिवाय सुद्धा सेटल व्हायचं माझ्याकडे मस्त ऑप्शन आहे. विचार काय? ए, काय आयडिया आहे, बोल ना यार. काखेत कळसा जगाला वळसा. अरे किती बेअक्कल आहेस यार तू. ए, तू काय बोलतोय सांग ना. अरे ती तुझी काकूची मुलगीच आहे. काय बोलतोय रे? तुझ्या काकूच्या मुलीसोबत लग्न करून तिथेच घर जावं म्हणून सेटल हो ना. कळतंय ना? अरे माझ्या बापा, तुला आपलं समजून मी तुला आयडिया मागितली, माझी चूकच झाली रे. अरे मी यात चुकीचं काय बोललोय? ती तुझी फॅमिली फ्रेंडच आहे ना. तुझाच हक्क आहे यार. हो रे, हक्क तर आहे रे. बरं तिचं नाव काय आहे सांग ना. श्वेताच आहे ना. तुला ती आवडते की नाही? आवडते तर, पण पण बिण काही नाही. तू बोललास ती सुंदर आहे, तुला ती आवडते हे सुद्धा बोललास, तिचा चांगला पगार आहे हे देखील सांगितलंस. मग विचार काय करतोयस यार? तसं नाहीये रे. तिचं स्टेटस वेगळं आहे, माझं स्टेटस वेगळं आहे. आणि मी तर मागणी घातली आणि त्यांनी जर नकार दिला तर माझं मन दुखेल ना रे. आणि जर त्यांच्या इक्वल जर मी गेलो आणि जर मागणी घातली तर वाईट नाही वाटणार ना. कोण तू? त्यांच्या इक्वल पोचशील का तू? ए, तोवर तर श्वेताच्या मुलीचंही लग्न होईल. बघ, माझ्या म्हणण्याचा गैरसमज करू नकोस. माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. जसं सांगतो तसं कर. काय आहे ते, बोल ना. जर काकूंशी बोलायला तू घाबरतोयस तर डायरेक्ट श्वेताला प्रपोज कर आणि फसवून टाक. कोण, मी? तिला फसवू का? ए, कामाचं बोल काहीतरी. जेव्हाही काही बोलतो तुझा फुल स्टॉपच असतो. काय आहे? अरे माझ्या राजा हरिश्चंद्रा, तुझ्याकडून काहीच होणार नाही. तू विदेशात जा आणि कुलीचं काम करून आपलं अख्खं आयुष्य जग, हेच बरं राहील. फोन ठेवतो, उद्या फोन करतो. बाय. तो जे काय म्हणतोय ते सगळं चांगलं आहे. काय असं होऊ शकतं? ये अर्जुन, सकाळी तुझ्या खोलीत कॉफी घेऊन आली होती मी आणि तू झोपला होतास. आज तुला सुट्टी आहे ना, म्हणून हा. मी तुला काही उठवलं नाही.